राष्ट्रीय चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, संस्थेचे कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्यासुद्धा धम्मकार्याला वंदन करतो। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचिताचे नेते श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्यासुद्धा धम्मकार्याला वंदन। आजच्या पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमासाठी बौद्धाचार्य संपतजी शिंदे गुरुजी, तालुका उपाध्यक्ष आदरणीय युवराज सुरवाडे गुरुजी, तालुका सरचिटणीस आदरणीय दशरथ संध्यान गुरुजी, तालुक्याचे उपाध्यक्ष परमेश्वर जंजाळ गुरुजी, माजी श्रामणेर आदरणीय तालुका संघटक रतनजी साळवे गुरुजी, बौद्धाचार्य फकीराजी मेढे आणि सर्व शोकाकुल शील संपन्न बौद्ध उपासक उपासिका आपणा सर्वांना सुद्धा जय भीम करतो। ज्यांचा दिनांक 20/11/2023 सोमवारी सायंकाळी 4:30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने, तीव्र अशा झटक्याने दुःखद निधन या ठिकाणी झालेले आहेत। ते दिवंगत बुधा मरिबा सुरवाडे यांच्यासुद्धा स्मृतीत अभिवादन करतो आणि या विधीला सुरुवात करतो। सर्वप्रथम शोकाकुल परिवारातील दिवंगतांचे सुपुत्र हे गुडघ्यावर बसून महामानवांना वंदन करतील। बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, संघं नमामि। सर्वांनी वंदनामध्ये पाठीमागे म्हणायचे आहे। नमो तस्सो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, 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 नमो तस्सो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि, पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि, अदीनदाना वेरमणि सिक्खापदं
पदं समादयामि अरिन्ददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि पुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 वर्णगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादशिरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुण्येन मेत्तेन लभामि मोक्षम् उक्फं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गणसार्पदीपेन दीपेन तमधंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभवा धातुगव्यलङ्कायं जम्बुदीपे तिदशपुरवरेणागलोके चतुर्थे शब्दे बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशकेशलोमादिधातु वन्दे शब्देऽपि बुद्धं दशबलत्तनुजं बोधिचेत्यङ्ग नमामि वन्दामि चेत्यं सब्बं सब्बठानि सुपतिपीठं शारीरिकधातु महाबोधिबुद्धरूपं सकलं सदा. भगवान बुद्धांना पुष्पार्पण करा. यानंतर बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा होईल. पुन्हा पुष्पार्पण करा. कलबीजं विदुर्याणं देवरूपं सुजीवं निर्मलचक्षुगविरघोसङ्गप्रबन्नङ्गसुकायं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुतेमं विरतरजं सुजननीतं भीमरावं गस्सरामि भीमरावं गस्सरामि भीमरावं गस्सरामि. दिव्यप्रभरत्न तु साधुवरदान तु अद्य कुलभूष्य तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सजरमुद्धारा भगवंत आमुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरितांकरी कांपलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जिन स्मृती जाळीता उजाळी लागती का मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ सौख्य शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघासनी भीमराजा. बाबासाहेबांना पुष्पार्पण पुन्हा पुष्पार्पण. इमाय धम्मानुधम्मपटिपत्य बुद्धंग पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्य धम्मंग पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्य संघंग पूजेमि अद्दाय माय पटिपत्या जाती जरा मरणम्मा परिमिंच सामी मीना पुण्य कम्मेन मामी बाल समागमो
संत समागम होंतु या वणि बाणपत्या देव वसंतु कालेन संपत्ती हेतुच फितो भवतोच लोकोच राजा भवतु धम्मिको नमो तस् भगवतो अर्हत सम्म सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अर्हत सम्म सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अर्हत सम्म सम्बुद्धस्स विपत्तिपटि विहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दिगा विधायकं सब दुःखा विनाशाय भवे निब्बाण संतिके वंदे अनुगंकत वा परिथं ब्रूथ मंगलं समंत चक्रवाली सुवत्रा गच्छन्तु देवता सदधम्म मुनिराज्य सुसुनन्तु सर्गमोक्षदं धम्म श्रवण कालो यंग वदंत धम्म श्रवण कालो यंग वदंत धम्म श्रवण कालो यंग वदंता संत संत चित्ताति शरणं शरणाय तं लोकंतरेवा भूमा भूमाच देवा गुण गुण गहणे जावत सब काल येते यायुंत देवा वरकड कणक मे नीरु राजे वसंतो संतो संतो सैंतु मुनिवर वचन सो तुमक समग सभ्य सुचक वाले सुयख देवा सक्रमणो यंगंगी ही कतं कुयं सब संपत्ति साधकं सवेतन मोदित वा समग्र शासन रता प्रमाद रहिता होंतु आरक्षासु विशेषतो शासन पिच लोकोत्सव उंडिबद सबदा शासन पिच लोकोत्सव देवा रखंतु सबदा सद्दी सुखी होंतु सब्दे परिवारी हत्तनो अनिद्दा सुमना होंतु ससदी याति राज्यतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अज्ञात उदाकतो वा पिशाचतो वा खानकतो वा कनकटतो वा नकटतो वा असंगिततो वा जनपत्रकतो वा सबुरिसतो वा चंड हत्या समीक गौण कुकर ही विचिक मनीष पति पचर सुकर मैस यक्ं रखं साधी ही नाना भेतो वा नाना रोगतो वा नाना कदुता सद्या रखं वहं पुष्पार्पण करा बाबाच्या फोटोला खाली बस हात जोडा सभ्ये सत्ता सुखी हंतु सभ्ये हंतु सुखी मेने सभ्ये पत्राणि वसंतु मागच्छि दुःख मागमाय आणि भूता समागतानि भूमानि वायानि वानंत लिखे सभे भूता सुनंतु वासिंद तस्मा रक्षता भूमता दुःख पत्ताचनि दुःखा भय पत्ताचनि भया शोक पत्ताचनि शोखा हंतु सभ्ये विपाणिनो एतावताचा मी संपदक एक संपदक सभ्ये देवानुमोदन्तु सब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हन्तु गच्छन्तु देवतांगता सभ्ये बुद्धा बलवत्ता पच्चेकाणं चं बलं अर्हन्ता चन्द्रकं वन्दामि सभ्य सुवाकाशट्टाच भूमट्टा देवा नागा महिन्दिका पुण्यं कर्मोदित्वा चिरं रक्षन्तु देशनं आकाशट्टाच भूमट्टा देवा नागा महिन्दिका तुयं तन्मोदित्वा चिरं रक्षन्तु देशनं आकाशट्टाच भूमट्टा देवा नागा महिन्दिका तुयं तन्मोदित्वा चिरं रक्षन्तु तं परन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सब संगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते इच्छितं पतितं तुयं क्षिप्रमेव समिज्यन्तु सभ्ये पुरन्तु चिन्तसङ्कल्प चन्दो वर्णो रोषयता आयुरारोग्य संपत्ति सब संपत्तिमेव च दत्तो निब्बाण संपत्ति मिनाते समिज्यन्तु दुःख मुक्त हो शोक मुक्त हो मंगल हो कल्याण हो सुखी हो यस या ठिकाणी आजच्या शोक सभेचे अध्यक्ष आदरणीय मनसराम जिंगळे बाबा, उपस्थित सर्व सुरवाडे परिवाराशी संलग्न त्यांची हितचिंतक, या शोक सभेमध्ये सर्वप्रथम बाबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे मावस बंधू नाशिकचे आदरणीय बौद्धाचार्य संपतजी शिंदे साहेब यांना विनंती करतो त्या ठिकाणी यावं आणि बाबांच्या आठवणी या ठिकाणी आमच्याजवळ प्रस्तुत करून बाबांना श्रद्धांजली अर्पण करावी. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगत वंदनीय जगद्गुरु महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध
यांच्या सतसंगाला आणि सतधम्माला मी पंचांग प्रणाम करतो. विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान थोर अथंग विचारांना मी पंचांग प्रणाम करतो. माता रमाई, भीमाई, यशोधरा, सावित्री, जिजाऊ या मातांना मी त्रिवार अभिवादन करतो. महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, संत कबीर, संत गाडगे बाबा या महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या तिसऱ्या संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमरावजी यशवंत आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार प्रकाशजी आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्म कार्याला मी पंचांग प्रणाम करतो. उपस्थित या धम्म मंचावरील सर्व बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, सर्व कार्यक्षेत्रातील मान्यवर, उपासक, उपासिका, बालबालिका, बंधू आणि भगिनी या सर्वांना मी मानाचा जय भीम करतो. जय भीम. आजचा हा पुण्यान्वाचा कार्यक्रम जे आमचे भाऊ अल्पशा आजाराने निधन झालेले आहे त्यांना सुद्धा मी वंदन करतो. हा पुण्यान्वाचा कार्यक्रम आज या सुरवाडे परिवाराने ठेवलेला आहे. तो बौद्ध पद्धतीने आमचे सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी हा पार पाडण्याचा भाग घेतलेला आहे. म्हणून आज बुधा मरिबा सुरवाडे हे आमचे भाऊ यांचा सांगावा तेवढा इतिहास कमी आहे. माणूस जन्माला येतो आणि एक विश्व निर्माण करून जातो. मुलं, मुली, नातू, पंतू, सुना असा हा या वटवृक्ष तयार करून जातो. आमच्या भावाने या जीवनामध्ये अनेक संकट, विघ्न, दुःख, मानपान काय अशीन नशीन आडी अडचणी, वाईट साईट गोष्टींना तोंड देऊन हा संसाराचा गाळा ओढत आणलेला आहे. आणि आज 7 दिवस झाले या परिवारातून ते निघून गेलेले आहे. आमच्या भावाचा इतिहास असा आहे का ते लहानपणापासूनच वनवासी आहेत आणि लहानपणापासूनच त्यांनी कष्टात जीवन घालवलेलं आहे. 12 वर्षाचा असताना त्यांनी साल महिने धरून हे जीवन गुजारा केलेला आहे आणि या मुलांना जन्म देऊन यांचं संगोपन केलेलं आहे. त्यांना वाढवलं, त्यांना शिकवलं, त्यांचे लग्न कार्य केले आणि त्यांनी सर्व त्यांना व्यवस्थित करून गेलेले आहे आणि त्या गाड्याचा धुरा यांच्या खांद्यावर ठेवून ते निघून गेलेले आहे. तसेच लहानपणापासूनच 12 वर्षाच्या असताना या गावातील नागरिक, सर्व समाज बांधव त्यांच्यावर प्रेम करत होते आणि ते सर्व समाजामध्ये विलीन झालेले होते. त्यांचा स्वभाव मिळावू होता, मायाळू होता, सर्वांशी मिसळणारे होते, कोणाचाही दुजा भाव करणारे नव्हते, साध्या मनाचे, साध्या भोळ्या मनाचे होते, साधे होते. कोणत्याही गोष्टीत त्यांचा कुठला वाईट साईट वाटा नव्हता आणि त्यांचे गुण या गावातच नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यामध्ये सुद्धा त्यांचे गुण होते आणि त्या गुणामुळे ते दोघेही नवरा बायको या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये मेंबर म्हणून त्यांनी पद भूषवले. हे गुण त्यांचे असल्यामुळे ते दोघेही एका घरात अशी घटना घडते का एका घरातले 2 लोक निवडून आले. या समाजांनी निवडून आणले, सर्व समाजांनी. आणि कोळी समाजामध्ये त्यांचं पूर्ण जीवन व्यतीत केलं. आमचे केशोबा कोळी मामा यांनी त्यांना मुलासारखं जीवन लावलं. 12 वर्षाचा असताना त्यांच्या घरात ते रात्रंदिवस काम करत होते. त्यांना खाणं पिणं मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळ केला. त्यांचा मोठा वाटा आहे. आणि मग शिलिंगची जमीन भेटल्यावर ते स्वतंत्र झाले आणि मुलं सुद्धा करते झाले आणि ते स्वतंत्र झाल्यामुळे ते आपल्या बाजूनं काम करायला लागले. हा संसाराचा गाळा ओढत आणलेला आहे. त्यांनी त्यांचं सांगावं तेवढा फार दुःख वाटतं का ते अल्पशा आजारात म्हणजे गेले. आणि आज मला असं वाटतं का आम्हीच दुःखामध्ये नाही. आमचा भाऊ जरी गेला असेल, आम्हाला दुःख झाला असेल, परंतु आम्हीच दुःखामध्ये नाही
तर हे सर्व परिवार आलेले आहे, हे सर्व दुःखातले आहे. भगवान बुद्धाने या संसाराला दुःखाचा सागर म्हटलेला आहे आणि या दुःखाच्या सागरामध्ये तरुण जाणे त्याला एकच मार्ग आहे, फक्त हा पंचशिलेचा भगवान बुद्धाचा मार्ग आहे. संकट दुःख विघ्न येत नाही, आपण आणतो. आपल्या काही चुकामुळे आपला अंत होतो, आपल्या काही चुकामुळे आपल्यावर संकट विघ्न येतात, म्हणून ते येत नाही, ते आपण आणतो. त्याकरता या पंचशिलेचं आपण पालन केलं पाहिजे. दुःख सांगावंसं खूप आहे. समुद्राची शाई आणि या पृथ्वीचा कागद जरी लिवायला टाकला तरी जीवनाचं दुःख पूर्ण होत नाही. दुःखाचे कारण भगवान बुद्धाने दिलेले आहे. आपल्याला वेळ झालेला आहे, बरेच वक्ते बोलणारे आहे. मी एकटा बोलत बसलो तर दिवसभर बोलत बसेन, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. परंतु हे दुःख आज सर्वांनाच आहे. एक दुःखाची थोडीशी देशना देतो, 5 मिनिटे घेतो आणि मी माझा आदरांजली संपतो. भगवान बुद्धाच्या काळात सुद्धा हे दुःख होतं. भगवान बुद्ध म्हटलेलं आहे. भगवान बुद्ध का म्हणतो आपण? भगवान बुद्धाच्या ह्या पूजा का करतो आपण? हे पुण्य अनुमोदन असे का करतो आपण? आपल्यात आता परिवर्तन झालेलं आहे आणि पुण्य अनुमोदन म्हणजे जी व्यक्ती गेलेली त्याचं पुण्याचं कर्म हे सर्व नाती बांधवापर्यंत पोहोचलं पाहिजे. एखाद्या डोंगरावर पाऊस होतो आणि तो सकल भागावर वाहून येतो आणि नद्या नाल्याला मिळून जसा समुद्राला जातो तसं हे पुण्यकर्म त्यांना मिळालं पाहिजे, म्हणून आपण पुण्य अनुमोदनाचा कार्यक्रम करतो. तिथं पुण्य अनुमोदनाचा कार्यक्रम म्हटलेला आहे. आपण मित्रांनो, अजून आपण बौद्ध झालो आहोत. खऱ्या अर्थानं आपण बौद्ध झालो. बाबासाहेबांनी जवळ आता 67 वर्ष होत आहे, परंतु अजून आपल्या पत्रिकेत सुद्धा बदल होत नाही. ही खंत वाटते. आपल्या पत्रिका चालीरीतीचा कार्यक्रम आपण टाकत असतो. बाबासाहेबांनी हळदी कुंकू आकारलेले आहे. त्या हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या हौशीनं टाकतो. त्याच्या हळदी कुंकू खेळतो आपण. ते टाकू नये. त्या पत्रिकावर सुगंधी उठणे किंवा सुगंधी पूजा म्हणा, हळदीचा कार्यक्रम टाकू नका. बाबासाहेबाचे जर अनुयायी असाल तर. दुसरे आपण बुद्धवाशी म्हणून टाकतो. ते बुद्धवाशी म्हणून न टाकताना आपण दिवंगतपणा, कालकथितपणा अशा पत्रिकेत आपण बदल केला पाहिजे. आपण 12:35 12:40 लग्न ठेवतो. तो टाईमसुद्धा आपण बरोबरीचा टाका. समान हक्क दिलेले बाबासाहेबांनी. हे मिनटं आपण आणतो कुठून? हे मिनटं का टाकतो आपण पत्रिकेवर? तर हे शिकण्यासारखं आपण शिकलो पाहिजे. म्हणून छोटीशी देशना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. भगवान बुद्धाच्या काळात सुद्धा हे मरण धरणं होते. या आमच्या भावाला आलेलं मरण हे खूप महान आहे आणि हे पुण्यकर्माचं मरण आहे. हे वाईट नाही. म्हणून त्याच्यावर थोडीशी देशना देतो की भगवान बुद्ध सुद्धा त्या काळामध्ये घडलेली घटना या अशा पुष्कळ घटना घडल्यात. परंतु एक घटनेचं उदाहरण देतो की भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीमध्ये ध्यानाला बसले असताना वैशाली आणि श्रावस्ती यामधून एक घागरा नावाची नदी आहे आणि त्या घागरा नदीच्या काठावर एक ओखा म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये एक शिंपी राहत होता आणि त्या शिंप्याला एकच मुलगी होती आणि आई वारलेली होती. आणि मग गरिबी परिस्थिती असल्यामुळे तो शिंप्याने तिला शूटर विणण्याचं काम शिकवलं. आपली परिस्थिती नाजूक आहे, आपल्याला 2 पैसे मिळाले पाहिजे म्हणून. आणि ती 12-13 वर्षाची मुलगी आपलं घरकाम करून रोज एक शूटर विणत होती. भगवान बुद्धांची उपासिका होती ती. लहानपणापासूनच भगवान बुद्धाचं तिला वेळ होतं ते प्रवचन ऐकायचं, त्यांचे उपदेश ऐकायचं. आणि भगवान बुद्ध एक दिवस ध्यान साधनेतून उठले असताना भगवान बुद्धाचा नेम होता का ध्यान साधनेतून जेव्हा उठत असत तेव्हा ते पृथ्वी तलावावर नजर टाकत असत. त्या पृथ्वीमध्ये चाललंय काय, आहे काय, आणि ज्या ठिकाणी काही दुःखद घटना असतील, काही वाईट संकट असतील, त्या दिशेला ते चारिका करण्यासाठी जात असत. तशीच घटना ही मुलगी त्यांच्या ध्यानामध्ये आली सकाळच्या प्रहरी आणि त्यांनी पाहिलं का ही अनंत होणार आहे आणि हिच्यासाठी आपण उपदेश करायला गेलो पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी आपलं चिवर आणि भिक्षापात्र घेतलं आणि त्या दिशेने निघाले.
निघाल्यानंतर त्या गावात आले. त्या गावाच्या लोकांनी त्यांचा सत्कार केला आणि त्या मुलीला माहीत पडलं की माझा धम्मपिता आज माझ्या गावात आलेला आहे आणि मला त्यांचं प्रवचन ऐकायचं आहे. परंतु त्या दिवशी काय झालं का तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की बेटा तू रोज एक शूटर विणती, परंतु आज 2 विणावं लागतील तुला, ते अर्जंट द्यायचे आहे. आणि मग ते विचार करायला लागली का मी रोज कशी तरी एक शूटर विणत होती, परंतु बापाची आज्ञा आहे आज 2 शूटर विणायचे आहे आणि माझा धम्मपिता माझ्या नगरात आलेला आहे आणि ते प्रवचन मला ऐकायचं आहे, तेव्हा काय करावं. म्हणून तिनं सकाळच्याच प्रहरीमध्ये एक शूटर विणलं आणि टाईम होतो आहे म्हणून घाईघाई तिनं ते धागे दोरे सुया वगैरे गठोडं बांधलं आणि ते प्रवचनाला निघाली. निघाल्यानंतर भगवान बुद्ध तिची वाट पाहत आहे. सर्व लोक बसलेले आहे धम्ममंचामध्ये मंडपामध्ये आणि भगवान बुद्ध तिची वाट पाहता का ज्या मुलीसाठी मी आलेलो आहे, ज्या मुलीला उपदेश करायचा होता ती मुलगी मला दिसत नाही. म्हणून लोक त्यांना म्हणतात की भगवान आम्हाला उपदेश द्या, आपलं प्रवचन सुरू करा. तेव्हा भगवान बुद्ध शांत बसलेले होते आणि जेव्हा त्यांनी ते मुलीला पागितलं आणि खूप आनंद झाला आणि त्या मुलीनं सुद्धा भगवान बुद्धांकडे पाहिलं आणि भगवान बुद्धांची तिची नजर एक झाली. झाल्यानंतर भगवान बुद्ध तिला वाटलं का भगवान बुद्ध मला बोलवत आहेत का, म्हणून त्या गर्दीमधून ते गठोळं घेऊन लोकांना लाताने तुडवत ताडवत ती भगवान बुद्धाकडे निघाली मंडपापाशी येण्यासाठी त्यांच्यापाशी. तेव्हा लोक तिच्यावर चिडले, हे मुली तुझं काय काम आहे तिथं, एवढं पुढे गाठोडे घेऊन चालले. लोक तिच्यावर रागवत असत, बोलत असत, ती लाथा मारत निघाली. तेव्हा भगवान बुद्धांपाशी गेली, भगवान बुद्धाला नमन केलं आणि बाजूला बसली. तेव्हा भगवान बुद्ध तिला म्हणतात का हे मुली तू कुठून आली. मुलीने विचार केला की भगवान बुद्ध साधा प्रश्न मला विचारणार नाही, म्हणून तिने अजून नमन केलं आणि भगवान बुद्धांना सांगितलं की भगवान मी कुठून आले मला माहीत नाही. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले तुला खरंच माहीत नाही. होय भगवान मला खरंच माहीत नाही. आणि थोड्याच वेळात म्हणते की हो भगवान मला माहीत आहे आणि परत म्हणते भगवान मला माहीत नाही. भगवान बुद्धांनी ओळखलं आणि भगवान बुद्धांनी तिला सांगितलं का हे मुली तू कुठे जाणार आहे. तेव्हा लोक तिच्यावर चिडत होते की भगवान बुद्धाला साधं विचारता आहे तू कुठून आली, तर ही सांगत नाही मी घरून आली का नगरातून आली असं सांगत नाही. काय हेडपट मुलगी आहे. दुसरा प्रश्न म्हणते का मला माहीत आहे मला माहीत नाही, असे उलटे सुलटे उत्तरं देते आहे. काय हेडपट आहे मुलगी. आणि भगवान बुद्धांनी 4 प्रश्न विचारल्यानंतर भगवान बुद्धांनी तिला साधुकार दिला. लोक म्हणाले भगवान बुद्धांनी अशा उलट्या सुलट्या विचारांना साधुकार दिला, काय आहे. या मुलीनं उत्तर दिलं नाही आणि कायचे काय सांगितलं आणि भगवान बुद्ध साधुकार देत आहेत. म्हणून काही लोक भगवान बुद्धांपाशी गेले आणि भगवान बुद्धाला म्हणाले की भगवान त्या मुलीने तुम्हाला उत्तर दिलेले आणि तुम्ही तिला साधुकार दिला, याचं कारण काय. तेव्हा भगवान बुद्ध म्हणता आपण त्या मुलीला विचारू. आणि मग त्या मुलीला उभं केलं आणि लोकांसमोर भगवान बुद्धांनी तिला विचारलं का हे मुली तू कुठून आली. तेव्हा ते मुलगी म्हणते की भगवान खरंच मला माहीत नाही मी कुठून आले. तेव्हा भगवान म्हणतात तू अशी का म्हणाली. तेव्हा ती म्हणते की भगवान मी पूर्वी कोणा जन्मात होते, काय होती, कशी होती हे मला माहीत नाही, म्हणून मी म्हणते मला माहीत नाही. मग भगवान बुद्धांनी लोकांना विचारलं तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कुठून आले. तर लोक शांत बसले का नाही भगवान आम्हाला माहीत नाही. मग ही मुलगी म्हणते हे बरोबर आहे का. तर हो म्हणायला लागले. मग तिथं मी साधुकार दिला. ती परत तिला मी विचारले का हे मुले तुला खरंच माहीत नाही का तू कुठून आली. तेव्हा ती म्हणते की हो भगवान मला माहीत आहे. मग तू अशी का म्हटली की मला माहीत आहे. तर ती म्हणते भगवान मी खरंच माहीत असं आहे मला की मी मरणार आहे हे मला माहीत आहे. मग तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात समाजच्या लोकांना म्हणतात
तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे? नाही भगवान, आम्हाला माहीत नाही. मग ही मुलगी म्हणते बरोबर आहे का चूक आहे? ती बरोबर आहे. मग परत ती म्हणते की नाही नाही भगवान, मला माहीत नाही. तेव्हा भगवान बुद्ध तिला म्हणतात, तू अशी का म्हटली का मला माहीत नाही? तर भगवान, मी कशानं मरणार आहे हे मला माहीत नाही. माझ्यावर संकट येणार आहे, एखाद्या वादळात सापडणार आहे, अग्निज्वाला सापडणार आहे, पूर पाण्यात सापडणार आहे, कोणत्या अपघाताने मी मरणार आहे हे मला माहीत नाही. तेव्हा भगवान बुद्ध तिला म्हणतात, तुला खरंच माहीत आहे? होय भगवान. मग ती परत म्हणते की नाही भगवान, मला माहीत नाही. मग भगवान बुद्ध म्हणतात, परत तू अशी का म्हटली का मला माहीत नाही? तेव्हा ती म्हणते की भगवान, मी मेल्यानंतर काय होणार हे मला माहीत नाही. तेव्हा लोकांना विचारलं का तुम्हाला माहीत आहे मेल्यानंतर काय होणार आहे? तुम्ही कुठे जाणार आहे, काय होणार आहे, कसं होणार आहे? नाही भगवान. मग ह्या पोरीनं उत्तर दिलं, बरोबर आहे का नाही? ते म्हणाले हो. म्हणून मी तिला साधुकार दिला. आणि मग भगवान बुद्धाने त्या मुलीला उपदेश केला. उपदेश केल्यानंतर ती जागेवरच अरहंत झाली. अरहंत होणारे लोक म्हणजे मनापासून शुद्ध विचाराने निर्मळ, अरहंत. निर्मळ म्हणजे मनात कोणत्याही शंका कुशंका नसलेल्या माणसाला म्हणतात निर्वाण. निर्वाण म्हटलेलं आहे त्याला. निर्वाण म्हणजे आपल्या वासनेतून मुक्त झालेले लोक त्याला निर्वाण म्हणतात. आपण मेल्यावरच निर्वाण म्हणतो, त्याला महापरिनिर्वाण म्हटलेलं आहे. परंतु आपण मेलं का आपण म्हणतो त्याचं निर्वाण झालं. आपण अशा भाषेत बोलतो काही लोक, तर हे सुद्धा शब्दात आपण ओळखलं पाहिजे. निर्वाण म्हणजे सर्व वासनेपासून मुक्त झालेले. आणि भगवान बुद्धाने उपदेश केल्यानंतर ती मुलगी घरी गेली. आता बापाची आज्ञा आहे, 2 शूटर बनवायचे आहे आणि ते शूटर तर झाले पाहिजे. म्हणून तिने घाईघाईमध्ये चरखा काढला आणि सूत कातण्यासाठी तिने चरखा लावला. चरख्याचं ताक सुटलं, ते साक तुटलं आणि तिच्या पोटात घुसलं आणि तिचा अंत झाला. साधुकार द्या. तर अंत झाला. अशा पद्धतीने ते निर्माण होऊन तिचा अंत झालेला आहे. जे लोक चांगले कर्म करतात, पुण्य कर्म करतात, बुद्धाच्या मार्गामध्ये आमचे भाऊ विलीन झालेले होते. धम्म चळवळीमध्ये कुठेही पळत होते. कुठल्याही गावामध्ये खेड्यापाड्यावर कुठला कार्यक्रम असेल, ते शेतातले कामं सोडून, घराच्या संसारातले कामं सोडून ते तिथं वेळ देत होते. अशी व्यक्ती होती. म्हणून त्यांचे गुण या सर्व तालुक्यामध्ये आहे. त्यांनी घराचा विचार केला नाही. धम्म कार्यात बऱ्याचशा लोकांना त्यांनी मार्ग दावला. स्वतः घेऊन गेले. आजारी असताना सुद्धा नेत होते. त्यांना आम्ही बोलत होतो की भाऊ धावपळ करू नको, तुझी तब्येत बरोबर राहत नाही, तू पुढे फिरू नको. परंतु ते ऐकत नव्हती. ही नशा आहे, धम्माची नशा म्हणता याला. ही आफूची गोळी आहे धम्म. ज्या माणूस धम्मामध्ये गेला त्याला काही सांगलं तर काही समजत नाही. त्याला धम्माचा वेळ असता आणि तो धम्मामध्ये असतो. हा धम्म आपण समजून घेतला पाहिजे. हा धम्म फार मोठा आहे. जास्त धम्म आपण पाळू शकत नाही, परंतु 5 शिलं जर पाळले तर आपल्या धम्मामध्ये आपण सुखानं संसार जगू शकतो. आमच्या भावाचा इतिहास असाच झालेला आहे. तो आपत्काली गेलेला आहे आणि अशा पद्धतीनं निर्माण झालेला आहे. असे मरण सर्वांचे होत नाही, असे मरण सर्वाला येत नाही. लोक घसून पसून मरतात, गोधड्यात हातमूत करून मरतात, किती दिवस पडेल असतात. वाईट कर्म करणाऱ्या लोकांचे हाल वाईट होतात. आमच्या भावानं काहीतरी 4 2 पुण्य कर्म केलं म्हणून अशा मार्गाने गेलो, तो आम्हाला आनंद वाटतो. आम्ही दुःख मानत नाही का त्याचं चांगलं झालेलं आहे, तो चांगल्या मार्गाने गेला, कोणालाच स्वार्थ करू दिला नाही. म्हणून सांगण्यासारखं भरपूर आहे. मी एवढं सांगून मी माझ्या शिंदे परिवाराकडून, भारतीय बौद्ध महासभेकडून, श्री शरणबुद्ध विहाराच्या कमिटीकडून, समता सैनिक दलाकडून, धम्म प्रचार पथकाकडून माझ्या भावाला मी आदरांजली वाहतो. साधू साधू साधू. देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, निश्चयाचा महामेरू, बहुजनासी अधारू, अखंडतेचा निधारू, ज्ञानवंत, शिलवंत, गुणवंत, प्रज्ञावंत राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, आरक्षणाचे आद्यजनक राजे शाहू महाराज, तद्वतच विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्ते गेले, वित्तेविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले.
असे सांगणारे बहुजनांचे कैवारी, दलितांचे उद्धारक, श्री शिक्षणाचे अध्यजनक, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जे जे महामानव या पृथ्वीवर होऊन गेले त्यांच्या कार्याला माझा पंचांग प्रणाम. तदोतच आपल्या येथील आमचे बुधाजी सुरवाडे ज्यांच्या नावाचाच बुद्ध होता असे बुधाजी मणिबा सुरवाडे हे दिनांक 20/11/2023 रोजी आपल्यातून निघून गेलेले. त्यांच्या कार्याला देखील माझा पंचांग प्रणाम. या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय मुक्त महासभेचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, आपण सारे आप्त इष्ट मित्र मंडळी यांना देखील माझा प्रेमाचा जय भीम. या विभूतीबद्दल माझ्यासारख्या पामराने काय सांगावं काय बोलावं, पण मी त्यांच्याबद्दल एवढंच सांगू इच्छितो, ते खूप मनमिळावू सोजळ असे स्वभावाचे होते. त्यांचं कार्य खूप नेत्रदीपक असं होतं. त्यांच्या जीवनात अनेक संकट आले परंतु ते त्यांनी कधी डगमगले नाही. ते इतके धर्मवेडे होते. मी जे सांगणार होतो तेच आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. माणूस जन्माला येताना रडत रडत येतो, परंतु त्याने जीवनामध्ये असं कार्य करून जावं की आपण हसत हसत मरावं आणि लोकांनी रडावं. तद्वतच आमच्या बुधाजी मणिबा सुरवाड्यांनी केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एवढंच बोलून मी माझे वेळेवाकडे या अर्धांजलीपर 2 शब्द संपतो. जय भीम. दिवंगत तुमचे मामा बुधाजी सुरवाडे यांनाही वंदन करून तर समोर बसलेले सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका यांना सविनय जय भीम करतो. बुधा मामाचं कार्य सांगताना तर आम्हाला बी आश्चर्य वाटतं. आम्ही लहान असताना बुधा मामा प्रत्येक कार्यात आम्ही बघत असतो की अगोदर पाटलीपाने सांगितलं आहे त्यांच्या नावातच बुद्ध होता. त्यांना धम्माची इतकी गोडी होती की तर मला तर असं वाटतं या ठिकाणी या ठिकाणी हे कार्य करत असताना मला इथं कुठंच कर्मकांड दिसलं नाही. कारण काहीतरी ह्या ठिकाणी मला असं घडलेलं दिसतं की बा त्यांनी चांगलं घडवलं आहे, चांगलं सुंदर प्रवास घडला आहे. नाही तर आपला समाजाला मी सांगू शकतो की शिंदेदारांनी सांगितलं की तुम्ही पंचशिलेचं पारण करा, तुम्ही हे करा. नाही जर केलं तुम्ही तर तुम्हाला शिंदे साहेबांनी गीत म्हणलं आहे, भीम कळला का तुम्हाला, भीम तसा ना कळल, तुमचं बुळं सगळं तळल तेव्हा भीम तुम्हा कळल. तुम्ही ते कार्य करत असताना आम्ही सांगतो बौद्धाचार्य की हळद लावू नका पेटाला, कुकू लावू नका, त्या तोंडात पान टाकू नका. तुम्ही त्या पेटाचं साहित्याचं करताना पण त्याची विटंबना करता. बांधवांना मी अशिक्षित आहे, अडाणी आहे, कारण माझ्यासमोर बसलेले हे मोठ्या झाडाच्या सावलीचा आसरा घेऊन मी बोलतो आहे. आमचे मोठे झाडं सुरवडे दादा आहे, शिंदे दादा, सुशील दादा आहे, माणी दादा आहे, लोखंडे दादा आहे, यांच्या साऱ्यातून मी बोलतो आहे. मला बोलता येत नाही, मी शिकते, पण काहीतरी शिकणार का आमच्या मामाकडून शिकणार होतं. मी त्यांच्यासोबत राहिलो आहे, त्यांचा आदर्श घेतला आहे, सावलीतूनच बोलताय पण तुम्ही. सावलीतूनच बोलतो आहे. तर मला जाता धम्मादेशनं देता येत नाही, तरी मी माझ्या सुरकर साहेबांनी बोलले त्याचा आदर घेऊन मी माझ्या वतीनं साडे परिवाराच्या वतीनं व आमच्या बौद्ध वतीनं मी शब्दाची श्रद्धांजली आणि पुष्पाची पुष्पांजली आदरण करतो. इथं 2 शब्द सांगतो. मला घे 2 मिनिटं. तथागत महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर ज्या महापुरुषांनी या मानवजातीसाठी सुखाचा, हिताचा आणि मुक्तीचा मार्ग दाखवला
असे सर्व महापुरुषांनी त्यांच्या कार्याला विचाराला त्यागाला सर्वस्वी अभिवादन करतो, पंचांगना करतो. तमाम भारतातील बौद्धांची एकमेव मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या अश्वगतीने चाललेल्या कार्यासाठी तीव्र पंचांगना करतो. भारतीय बौद्ध महासभेचे आश्रयस्थान महाअवकाशी करणारे आंबेडकर, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया आणि या संस्थेचे कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर यांचे कार्यास वंदन करतो. आणि या ठिकाणी या शोक सभेला उपस्थित आमचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना मी जय भीम करतो. आपणास ज्ञात आहे की 24/11/2023 रोजी तळेगाव येथील मूळ रहिवासी असलेले बुधा मरिबा सुरवाडे यांचं अकस्मात अशा अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी आहे, 3 मुलं, सुना, 2 मुली, जाबाई, नातवंड, सगळे सोयरे, खूप मोठा लढ्याचा परिवार असून ते आपल्यातून निघून गेले. कारण हा निसर्गाचा नियम आहे, आपण सर्व मरणधर्मी आहे. हा परिवार दुःख न करता दुःखातून बाहेर यावं यासाठीच आपण त्यांच्या अंतिम संस्कार विधी केला. त्यानंतर अस्थि विसर्जन कार्यक्रम केला आणि त्यांच्या प्रित्यार्थ या ठिकाणी पुण्याचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केला. या या ठिकाणी सुराळे बाबा गेल्यानंतर या परिवारातील जो दुःखाचा डोंगर कोसळला हा खरोखर अतिशयच आहे. कारण आपण पाहतो, माझ्या अगोदर शिंदे साहेबांनी सांगितलं, पाटील साहेबांनी सांगितलं आणि सावडे सरांनी सांगितलं की हा सुरवाडे साहेबांचा म्हणजे बुधा सुरवाडे यांचा स्वभाव कसा होता, त्यांनी शून्यातून विश्व कसं घडवलं आणि ते राजकारण असो, सामाजिक कार्य असो, या धम्म कार्यात कसे तत्पर राहून त्यांनी हा शेवटी त्यांना परिनिर्वाणाचा मार्ग मिळाला आणि ते या आपल्याला सोडून गेले. परंतु आपण पाहतो की माणसाला बिल्डिंगचं कौतुक करताना माणूस बिल्डिंगचं कौतुक करतो, परंतु ते पायाचं कौतुक कोणी करताना दिसत नाही लवकर. कारण या बिल्डिंगचा पाया मेन बाप असतो आणि कळस ही आई असते. कारण बिल्डिंग हे पायावर उभी असते. तुम्ही कोणतंही मंदिर बांधा, बिल्डिंग बांधा, काही असो, ती पायावर उभी असते. कारण पाया हा घराचा बाप असतो. कारण पाया भक्कम असला तर बिल्डिंग ढासळू शकत नाही किंवा ती कुठे कमकुवत होऊ शकत नाही. आणि खरोखर या ठिकाणी असंच आहे की बुधा सुरवाडे ह्या घराचा जो म्हणजे हा जो परिवार आहे, ह्या बिल्डिंगचा पाया मजबूत होता. कारण त्यांनी हा परिवार जो सांभाळून ठेवला हा त्यांच्या कशामुळे, पाया मजबूत असल्यामुळे. त्यांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार टाकले. कारण ते धम्म कार्यात राहिले, राजकारणात राहिले, तर सदा सर्वदा कार्यात राहून त्यांनी या घरावर चांगला जो काही संस्कार घडवला हा खरोखर त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण या ठिकाणी आपण पाहतो की ज्या ठिकाणी बाप गेल्यानंतर त्या घराचं कसं वेगवेगळं चित्र बदलत असतं. कारण आपण पाहतो बिल्डिंग किती मोठी असली आणि तिला जर दरवाजा नसला तर त्या घरात कुत्र माजर जाणारे, कुणी ढुकून पाहणारे, वेगवेगळे तिच्याबद्दल लोक बोलणारे. तसंच असतं की ज्या घरातून बाप निघून जातो त्या ठिकाणी दोष देणारे अनेक असतात, परंतु चांगला सल्ला देणारा कोणी एक नसतो त्यांना. आणि खरोखर मी या तिघ भावांना सांगू शकतो की या आपला बाप गेल्यानंतर ही सर्व जबाबदारी तुमच्यावर आली, तिघांवर आली. कारण आपल्याला आपले नातेगोते जपायचे, आपला परिवार चालवायचा आहे, आपल्या आईला सांभाळायचं आहे, आपले बहीण बहिणी असतील ह्या गणगोतावर सगळं आपल्याला सांभाळायचं आहे. कारण संपूर्णतः बापाची जबाबदारी आपल्यावर आली. आता आपण व्यसनाधीनतेपासून अलिप्त राहिले पाहिजे. आपल्या घरात वाद होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडून या आपल्या पत्नीकडून आपल्या मातेला काही त्रास होणार नाही हे सुद्धा आपण जपलं पाहिजे. आपली बहिणी यांना सुद्धा आपण जीवापार प्रेम केलं पाहिजे. आणि आपण पाहतो जोपर्यंत मुलींचं स्थान घरामध्ये कुठपर्यंत असतं, जोपर्यंत आईबाप जिवंत आहे तोपर्यंतच असतं. नाही तर ज्या टायमाला घरातून आईवडील जातात त्यावेळेस मुलीला माहेर हे पारखं होत असतं. कारण आपण पाहतो की ज्या टायमाला सासू सासरे गेले त्या टायमाला बरेचशा अशा माता भगिनी असतात की त्या नंदेला पाहिजे त्या हिशोबानं चांगली वर्तणूक देत नाही, चांगलं बोलत सुद्धा नाही त्यांच्याजवळ. असं वेगवेगळं करत असतात. तर कृपया तुम्हाला विनंती की आपण असं कोणतंही करू नये. आपण पूर्ण हा परिवार सांभाळायचा आहे. कारण आम्ही आता फिरत असताना आम्हाला वेगवेगळं अनुभव असतो, पण आम्हाला अनुभवातून सुद्धा बोलावं लागतं. या ठिकाणी माझ्या अगोदर रतन सावडेदादांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला वेगवेगळं अंधश्रद्धा आठवते. शिंदे साहेबांनी सांगितले की वेगवेगळी अंधश्रद्धा आठवते. खरोखर या ठिकाणी मला ते सांगायचे की आम्ही जात असताना बऱ्याच ठिकाणी मैताला जात असताना त्या ठिकाणी काय होत असतं
मैताची सहायता कशी आणल्या जाते तर आम्हाला तुम्हाला एक सांगायचं आहे की मैताची सहायता आणत असताना कृपया अगरबत्ती मेणबत्ती फुलहार आणि सफेद कपडा हेच आणावा. कृपया कोणीही निळी शाल आणू नये. बऱ्याच ठिकाणी ते आणल्या जाते काय म्हणता नाही हे आणल्या गेले पाहिजे परंतु कृपया ते आणू नका आणि मैताला टाकू नका. आणि त्या ठिकाणी सहायता होत असताना जर पुरुष मेळा असेल तर त्या कोणत्याही मातेचं कंपळाचं कुंकू पुसू नका, पायातील जोडव काढू नका, गळ्यातील मंगळसूत्र तोडू नका आणि हातातील बांगड्या फोडू नका. आणि कुणीही मैता तोंडात पानाचा इडा असेल मणी असेल हे टाकू नका. आणि जर का उपासिका महिला जर दिवंगत झाली असेल तर त्या ठिकाणी आम्हाला वेगळं सुद्धा पाहायला मिळतं की त्या मैताला हळदी कुंक लावलं जातं, ओटी भरल्या जाते, हिरवं पातळ नेसवलं जातं आणि ती महिला मेली असताना त्या तिरडी नेण्याच्या अगोदर त्या ठिकाणी हळदी आणि कुंकाचं पाणी समोर टाकलं जातं. कृपा हे करू नका. काही ठिकाणी जे काही अनाज असतं फुलं असतील जे काही वेगळं ते उधळलं जातं, पैसे उधळले जातात. कृपा हे कोणी करू नका. आणि ज्या टायमाला आपण तिरडी घरून उचलली असता ती मशानभूमीतच नेली पाहिजे. काही ठिकाणी विसावा सुद्धा दिला जातो. कृपा हे कोणी करू नका. आणि मशानभूमीत गेल्यानंतर प्रेत हे उत्तर दक्षिणच ठेवल्या गेले पाहिजे. आता या ठिकाणी सुद्धा बरेचसे लोक हे करत असतात की असं का ठेवायचं, नाही पहिले तर आम्ही असं ठेवतो ते म्हणजे आम्ही पहिले दक्षिणेला डोकं ठेवायचं आणि उत्तरेला पाय करायचं. तर त्याचं एक कारण आहे की उत्तर दिशा हे आपल्यासाठी पवित्र आहे कारण भगवान बुद्धांचा जन्म त्या दिशेला झाला आहे. म्हणून आपण मैताची सुद्धा ठेवत असताना ह्या दिशेला उत्तर दिशेला मुंडका असावा आणि दक्षिणेला पाय असावं हे आपण केलं पाहिजे. आणि अस्थि विसर्जन दिवशी सुद्धा कृपया सर्वांना विनंती त्या ठिकाणी घरातून कारण हे सगळं महिलांसाठी सांगावं लागतं का तर एक असतं त्या ठिकाणी घरातून निवत काढल्या जातं. कारण काय म्हणतात पुरुष मंडळी बाहेर असते त्यांना नाही घरातून महिलांनी दिलं पाहिजे. कारण महिला लगेच काय करतात भाऊ हॉटेलचा पुडा आण, काही समजा घरातून कधी पापडी कर, डाळ भात कर हे देत असतात आणि ते प्लेट घेऊन बाहेर येत असतात. कारण इथं कोणी म्हणू शकत नाही कारण लगेच म्हणतात भाऊ घरातून पाय आणलेला आम्ही आणले ते आणि लगेच त्या ठिकाणी दूध गोमतीर हे सुद्धा आम्ही नेते असतो. कृपा हे कोणी करू नका. तुम्हाला जर करायचं असेल त्या ठिकाणी न्यायचं असेल अगरबत्ती मेणबत्ती फुलं आणि सफेद कपडा न्यावं. कृपया सर्वांना विनंती की त्या दिवशी सर्वांनी आंघोळ करून जावं कारण आपण जे पवित्र काम करतोय आपल्यातून गेले ते पवित्र झाले त्यांच्या अस्थीला हात लावण्या अगोदर आपण आंघोळ स्नान करून गेले पाहिजे. पण बरं आम्हाला एक अनुभव होतो की बरेचसे आंघोळ करताना तसे जातात आणि तिथनं आल्यानंतर खांदे उतरून मग आंघोळ करतात. कृपा हे कोणी करू नका. जर ती अस्थि कुठे ठेवायची हा एक समस्या असते. काय करतात ही अस्थि कुठे नदी नाल्यात ओळ्यात फेकत असतात. तुम्हाला एक विनंती जर खरोखर तुमच्या स्वतःची मालकी जमीन असेल त्या अस्थि जमिनीत आपल्या शेतात घेऊन जायचं, खड्डा करायचा आणि वरतून झाड लावायचं. तेच आपल्या आपतेष्टांची आठवण राहणार आहे. आपण ते करत नाही कुठेतरी फेकून समजा टाकून जर आपण घरी असतो आणि आम्ही पवित्र झालो म्हणजे सगळं संपलं आमचं असं करत असतो. कृपा हे कोणी करू नका. आणि त्यानंतर हा जो दिवस येतो पुण्यानुवादाचा या दिवशी सुद्धा बरेचसे वेगवेगळं करत असतात. आता या ठिकाणी बरेचसे नातलं टोपी रुमाला आणत असतात. पुण्यानुवादाच्या दिवशी टोपी रुमाला आणत असतात. सर्वांना विनंती टोपी रुमाल कोणी आणू नका. आणि बऱ्याच ठिकाणी सुरुवातीला सांगत असतो की टोपी रुमाल आणू नका. खरोखर तुम्हाला जर आणायचं असेल त्या परिवारामध्ये 3 मुलं आहे 3 सुना आहे आई यांच्या ते लहान मुलं आहे यांना तुम्ही समजा साडी आणा, लुगडा आणा, ड्रेस आणा. जर आपलं एवढी बी नसेल चला परिस्थिती प्रत्येक कामाला सक्षम राहील असं नाही तर आपल्याला तेवढे नसेल जो अन्नाचा कार्यक्रम होतो भोजनाचा कार्यक्रम होतो त्यात आपण येता शक्ती आपण पैसे देऊन सर आपलं पुण्य सार्थकी लावू शकतो. अन्यथा आपली एवढं बी नसेल सगळं नातेवाईकांनी जो पैसा दिलाय तो जमा करायचा आणि बुद्ध विहारामध्ये त्यांच्या प्रीत्यार्थ त्यांचं नाव राहावं म्हणून सर आपण खुर्ची टेबल पंखा जे काय असेल त्या वस्तू दान द्याव्या. हे आपलं सगळ्यात हिताचं कार्य होणार आहे. परंतु आपण ते करत नसताना हे थोडंफार 10 रुपयाची टोपी रुमाल आणून हे करतो. कृपया कोणी करू नका. बऱ्याच ठिकाणी न्यूज सुद्धा स्मशानभूमीत नेताना दिसतंय आणि या ठिकाणी हा विधी झाल्यानंतर फोटो घरात ठेवला म्हणजे त्या ठिकाणी न्यूज सुद्धा ठेवल्या जातं. घराचे काही भोजनासाठी केले ते ठेवल्या जातं. कृपया कोणी करू नका. आणि हे चालू असताना हा विधी झाला मग आता भोजनाचा प्रश्न उरतो. आता बरेचसे या ठिकाणी माता भगिनी आले असता बरेचसे म्हणतात भाऊ आम्हाला मैताच्या घरचं चालत नाही कारण आता सुरवाडे परिवार नऊ झाले म्हणून घोरपडे असतील जे काही वेगवेगळे परिवार असतील हे म्हणतात भाऊ आम्हाला चालत नाही त्या ठिकाणचं. कारण का चालत नाही आज सुरवाडे परिवार नऊ झाले म्हणून आम्हाला चालत नाही कारण आम्हाला गांस्त म्हणतात. तर त्याचे कारण एक आहे ना कारण आम्ही अजूनही 2 दगडावर आमचे पाय आहे. कारण शिंदे साहेबांनी सांगितलं अजूनही आमचे 2 दगडावर पाय कसे. कोणताही विधी करत असताना महापुरुषांचे फोटो ठेवायचे, प्रतिमा ठेवायचे. आमच्यासारखा बोधाचार्य बोलायचं एवढी मंडळी या ठिकाणी होते. फक्त त्रिसरम पंचील मोठ्या थाटात घ्यायचं आणि घरात उचलं म्हणजे लगेच निवड पुढे ठेवायचं.
कारण आम्ही चालत नाही म्हणता, कारण याचं कारण आहे की अजूनही आमच्या अंगावर धागा दोरा करदुळा आहे. आमच्या घरात अजूनही जे काही वेगळं वागडं आहे ते अजून जसं तसं आहे. बाहेर भगवान बुद्ध आणि बाबासाहेब जरी असले तर घरात आज वेगळंच राजकारण आमच्या घरात अजूनही फिरत आहे. कृपा हे सर्वांना विनंती आहे, कृपा हे कोणी करू नका. कारण आपण 1967 वर्ष झाले. आम्ही बौद्ध म्हणावं का बेशुद्ध म्हणावं, आम्ही बौद्ध फक्त जय भीम भारतानाच बोलतो. जय भीम म्हणजे साधं जय भीम नसतो. माझ्या सर्वांना विनंती, जर तुम्हाला बाबासाहेबांबद्दल एवढा स्वाभिमान आहे, तुम्ही जोरान जर जय भीम म्हणता तर तसं आचरण सुद्धा केलं पाहिजे. तिसरं त्रिश्रम पंचशील गुंजन भागणार नाही आपलं. तर तुम्हाला एक विनंती आहे, कृपया कुणीही अंधश्रद्धा पाडू नका आणि जेवणाबद्दल कृपया कोणी शंका धरू नका. चला ठीक आहे, तुमच्या घरी एखाद्या लग्नाचा कार्यक्रम आहे, चला तुम्ही देव सुद्धा कार्यक्रम करता, तुम्ही देवाचा कार्यक्रम बाजार करताय. बाजारात गेले तुम्हाला अनेक वस्तू अनेक ठिकाणून घ्यावं लागतात. रोज कोणी ना कोणी मरतंय. आज त्या दुकानात जर कोणी वारलंय, त्या दुकानदाराची आई वारली, तुम्ही त्या दुकानातून किराणा आणताय, मग तो तुम्हाला गांजला का घरामध्ये? तुमच्या घरी लग्न आहे, तुम्ही त्या ठिकाणून भाजीपाला आणलाय आणि त्या समजा शेतकऱ्याची आई वारली किंवा ज्या ठिकाणी तो काम करतो मजूर आहे त्याची आई वारली, तिच्या हात त्या ठिकाणी लागले आणि तुम्ही तो आणून तुमच्या घरात तुम्ही समजा पकवानला करून जेवण करताय, मग किती लोकांना गांजलाय? आम्हाला ते गांजत नाही, परंतु आमच्या मनात जे काही वेळ खुर आहे ते आमचं जात नाही, कारण आमच्या अजूनही 2 दगडावरती पाय. यासाठी आपण जास्तीत जास्त धम्मकार्यावर तत्पर राहावं, कारण यासाठी महिलांचं धम्मशिबिर होणं गरजेचं आहे. माझे जे बांधव आहे हे तरुण पिढी जास्तीत जास्त धम्ममार्गावर आडू होणं गरजेचे आहे. यासाठी आपण सर्वांनी दीक्षित झाले पाहिजे, बौद्धाचार्य झाले पाहिजे. आणि माता भगिनींना सुद्धा विनंती आहे की हा सगळा जो प्रकार होत असतो हा महिलांच्याच डोक्यातून घुसत असतो या ठिकाणी, कारण महिला कधी पुढे येत नाही. आता या ठिकाणी कधी गुरुजींनी सांगितलं किंवा कोणी महिला बोलायचं का कोणाला, आम्ही बोलणार नाही, परंतु कर्मकांड करत असताना सहायता करत असताना बाईला की सांगते तोंडात पानाचा विळा टाक, घरातून निवत काढ, हे सगळं आम्हीच करत असतो. आपण बुद्धिस्ट आहोत याचा आपण भान ठेवून वागावं. कृपया कोणी अंधश्रद्धा कर्मकांड करू नका. आणि मी तुम्हाला एक सांगतो की जरी माझ्या घरी जरी मौत झाली, मी जरी मेलो तरी मी आज रोजी माझ्या पत्नीला सांगून ठेवलंय, मी जरी मेला तरी तुझ्या कंपाळाचा कुंकू पोसायचा नाही, गळ्यातलं मंगळसूत्र जे काय असेल तर कोणताही सहज काढायचं नाही. कारण मी गेल्यानंतर कंपाळाचा कुंकू काढल्यानंतर माझं काही राहत नाही का मागे? अगं माझं नाव जर तुमच्या परिवाराला जुळलंय तर तुम्ही ते काढून फेकणार आहे का? कृपा विनंती आहे, कोणी ह्या कुंकू काढू नका. जे आपलं साध आहे जो तसं राहू द्या, कारण याच्यामुळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीने बघत असतात. मी स्वतः सांगितलं, मी खुलेआम सांगतो, माझ्या पत्नीचं मी जेव्हा पण जाईल कोणतंच काही करायचं नाही. कारण आपण काय करत असतो, माणूस मेल्यानंतर त्याच्या प्रित्यार्थ काय देत असतो. माणूस जर मेला त्याच्या घरातले कपडे काढा, वाकया काढा, गोधड्या काढा, चष्मा काढा, काठी काढा, जोडा चप्पल काढा, हे देत असतो. अहो त्यांनी इस्टेट काढून ठेवली, मग ते द्या ना काहीतरी, ते देत नाही आम्ही. जर एखादी महिला दिवंगत झाली, तिच्या अंगावर समजा लाखाचा डाग आहे, तर आम्ही तो डाग देणार नाही. आम्ही त्या म्हातारीच्या आजीचा चष्मा असेल, काठी असेल, गोधडी हे देतो, कारण म्हातारी वापस घेण्यासाठी म्हणता. अहो मग जे इस्टेट काढून ठेवली मग त्यासाठी येणार नाही का वापस? तो काही विचार करत नाही आम्ही. तर याच्यावर लक्ष द्यायचं. लोक फक्त तुमच्या इस्टेटवर प्रेम करतात, तुमच्यावर करत नाही. सर्वांना विनंती, तुम्हाला खरोखर जर प्रेम करत असेल तर माणसावर प्रेम करा, इस्टेटवर प्रेम करू नका. कारण हे सगळे क्षणिक आहे, हे का आज उद्या का बदलेल याचा भरोसा नाही. यासाठी आपण सर्वांनी शांततेनं धम्ममार्ग आरूढ राहून आपण जास्तीत जास्त शुद्ध विचारी बनावं. कारण भगवान बुद्ध धम्म हा विज्ञानवादी अंधश्रद्धा कर्मकांड आधारित नाही, याचं भान ठेवून आपण वागावं. या ठिकाणी कोणाची व्यक्तिशः भावना न दुखावी, परंतु आपल्या सुधारणा व्हावी. जसं आपण काही आजार झाले, आपल्याला काही व्याधी झाला असता, आपण दवाखान्यात जातो तर डॉक्टर जे इंजेक्शन देतो तो तुम्हाला इजा होण्यासाठी नसून तुमचा आजार बरा होण्यासाठी देत असतो. आम्ही जे तुम्हाला बोलत असतो ही उदांत मतानं, म्हणजे आपल्या सुधारणा व्हावी एवढंच उदांत आम्ही हेतू ठेवून या ठिकाणी बोलत असतो. कोणाचंही मन दुखावं हे आमचा हेतू नसतो. या ठिकाणी कळत न कळत जर काही गलत शब्द निघाला असेल माझ्या व्यक्तीच्या विचारून तो जर मला क्षमा असावी. या ठिकाणी माझ्या वतीनं संध्यानपूर्वाच्या वतीनं दिवंगतात शब्दाची श्रद्धांजली, आदराची आदरांजली, पुष्पाची पुष्पांजली अर्पित करतो. आणि माझी धम्मदेसना या ठिकाणी जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवांना या ठिकाणी वंदन करतो. विज्ञाननिष्ठ अशा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार या देशामध्ये करणारी बौद्धांची एकमेव मातृधम्म शिखर संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, आम्हा बौद्धाचार्यांचे जनक, चैत्यभूमीचे शिल्पकार, सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या सुद्धा पावन अशा स्मृतींना विनम्र अभिवादन करतो.
या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 45 वर्षाच्या धम्मकार्याला सुद्धा पंचांग वंदन करतो। या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या सुद्धा धम्मकार्याला पंचांग वंदन करतो। ज्यांचा पुण्यानुमोदनाचा विधी आपण या ठिकाणी मोठ्या जळ अंतकणाने संपन्न करीत आहोत ते या तळेगाव येथील रहिवासी असलेले तळेगाव ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य, जामणे तालुका भारतीय बौद्ध महासभेचे माजी श्रामणे, जामणे तालुका भारतीय बौद्ध महासभेचे माजी संरक्षण विभागाचे सचिव, भारिप बहुजन महासंघाचे जळगाव जिल्ह्याचे माजी संघटक आदरणीय बुधाजी मरिबा सुरवाडे यांचा पुण्यानुमोदनाचा विधी संस्कार या ठिकाणी संपन्न होतोय। आणि या विधी संस्कारानंतरची शोकसभा अनेकांना लांबलेली वाटत असेल, परंतु ती लांबण्याचं कारणच हे आहे की ज्यांच्याबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो आहोत, ज्यांच्याबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो आहोत, त्या माणसाचं कर्तृत्व तसं आहे। बंधूंनो, या ठिकाणी आदरणीय दिवंगतांचे बंधू बौद्धाचार्य शिंदे गुरुजींनी सांगितलं की माझा भाऊ आणि माझी बहिणी दोघंही एकाच वेळेला या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आले। एक पण खासदारकीची निवडणूक सोपी असते, पण ग्रामपंचायतीची निवडणूक मोठी अवघड असते। मोजक्या लोकांमधून तुम्हाला निवडून यायचं असतं आणि ते कसब त्यांनी परिपूर्ण केलं। मित्रहो, काही लोकांच्या जीवनामध्ये असे प्रसंग क्वचितच येतात की ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून दोघं पती पत्नीने त्या ठिकाणी प्रवेश केला आणि कामकाजही पाहिलं। ही झाली एक आठवण। पण मला सांगताना अजून चांगलं स्मरण होतंय, ज्या वेळेला मी भारतीय बौद्ध महासभेचा तालुक्याचा अध्यक्ष झालो त्यावेळेला त्या तालुका कार्यकारिणीमध्ये आदरणीय आमच्या मामी जिजाबाई बुधा सुरवाडे या महिला विभागाच्या प्रमुख होत्या आणि आदरणीय बुधाजी सुरवाडे हे त्या कार्यकारिणीमध्ये संस्कार विभागाचे सचिव होते। म्हणजे तो पण एक असा प्रसंग होता की त्या कार्यकारी मंडळामध्ये 3 वर्षासाठी दोघं पती पत्नी सुद्धा होते। धम्मावती नितांत श्रद्धा करत असताना धम्म आचरणामध्ये आणला पाहिजे। भारतीय बौद्ध महासभा म्हणते आचारो परमो धम्म, आचरण हा खरा धर्म आहे, आचरण हा खरा धम्म आहे। आणि या ठिकाणी आदरणीय बुधाजी सुरवाडे ते अल्पशिक्षित असतील, धम्माच्या बाबतीमध्ये खूप मोठा आमच्यासारखं लिहित नसतील, बोलत नसतील, पण धम्मावती त्यांची खूप मोठी श्रद्धा होती। आणि धम्मा आचरण म्हणजे काय हो, तर बुद्ध म्हणतात की तुम्ही तुमच्या पत्नीशी सुद्धा मित्रासारखं वागलं पाहिजे। धम्म इथून सुरू होतो। आणि आमच्या मामा आणि आमच्या मामी यांच्यामधलं जे नातं जर तुम्ही बघितलं ना, पती पत्नीचं तर होतच, पण मित्र आणि मैत्रिणीचं सुद्धा होतं। प्रत्येक कार्यक्रमाला दोघं पती पत्नी सोबत असायचे, कारण त्यांच्यामध्ये प्रखर मैत्री होती। विचारांची देवाणघेवाण करण्याची पद्धत ही समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या तत्वावर होती। आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेचा कुठलाही कार्यक्रम या तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही घेतला त्या त्या कार्यक्रमाला हे दोघंही दाम्पत्य, हे दोघंही पती पत्नी आवर्जून सोबत हजर राहिलेलं आहे। मग आमचं येवल्याला जाणं असेल, चैत्यभूमी असेल, दीक्षाभूमी असेल, अरे या दोघं दाम्पत्याने बुद्ध पर्यटन केलं। ज्या ज्या ठिकाणी बुद्धाच्या अवशेषांना ठेवलेला आहे, त्या बुद्धाचा संपर्क ज्या ज्या ठिकाणी आलेला आहे त्या बुद्ध तीर्थस्थळांना त्यांनी स्वतः भेटी दिल्या। आणि म्हणून धम्मावती प्रचंड श्रद्धा त्यांची होती। आणि म्हणून एक मला निदर्शनास असं आलं, ज्या वेळेला मी मामांची मृत्यूशय्या बघितली तर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज कायम होतं। वाटत नव्हतं ही व्यक्ती मरण पावली, असं वाटत होतं की ही व्यक्ती झोपलेली आहे। अगदी त्यांचा मृत्यू ज्या वेळेला झाला असेल सर, त्यावेळेला त्यांच्या चित्तामध्ये प्रसन्न चित्तावस्था होती की त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही जाणवली नाही। अतिशय प्रसन्न हास्य मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर होती आणि ही व्यक्ती झोपलेली आहे काय असा भास तिथे होत होता। कुठलाही कोमलतेलापणा नव्हता, अतिशय जिवंतपणा त्या मृत्यूशय्येमध्ये होता। आणि हे त्यांच्या हृदयामध्ये सर्वांप्रती, कुटुंबाप्रती, आपल्याप्रती, तुम्हाप्रती जी मंगल भावना, मैत्री भावना होती ती त्या ठिकाणी प्रदर्शित होती। बंधूंनो, आम्ही वयाने खूप लहान, आमच्यापेक्षा आमचे वडील धारे ते, पण आम्हाला वसंतदादाला आणि मला
सदैव त्यांनी अहोकावामध्ये संभाषण केलं आमच्याशी, मातृभावनेनं प्रेम भावनेनं संभाषण केलं. जेव्हाही आमची भेट होईल तेव्हाही तायडे भाऊंचं काय चालू आहे, आमचे मामा धम्मानंदजी तायडे यांची खुशाली ते कधीही घेत असत. माझ्या आईच्या संदर्भात विचारत असत, पाटीलबांच्या संदर्भात विचारत असत. ही जी आपुलकी होती, म्हणून बुधाजी मामा या चळवळीमध्ये आमच्यासोबत काम करत असताना त्यांच्यापासून खूप गोष्टी आम्ही काही शिकलोय, की प्रेमभावनेनं माणसं जोडली पाहिजेत, माणसं जोडता आली पाहिजेत. केवळ मैत्री फक्त कामापुरती नकोय, ती मैत्री कायम टिकली पाहिजे. आणि ती मैत्री त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये होती. आम्ही त्यांच्या मधल्या मुलाच्या वयाचा मी असेल 37-38 वर्षाला मी, पण ते माझे प्रखर मित्र होते. ज्या ज्या वेळेला प्रत्येक कार्यक्रमाला कुठे जायचं असेल तर आवर्जून त्यांचा फोन आम्हाला यायचा, हिवाळे साहेब तुम्ही जाताय का, आम्ही पण येणार आणि आपण गेलं पाहिजे. भाजप बहुजन महासंघाची चळवळ या जिल्ह्यामध्ये असेल त्या वेळेला जळगावला जेव्हा जेव्हा संघटनेचे कार्यक्रम होत असत त्या वेळेला ते आमच्या सोबत राहत होते, पती पत्नी सोबत राहत होते. धम्माचा कार्यक्रम असला तेव्हाही ते आमच्या सोबत राहत होते. आणि धम्माबद्दल, आंबेडकरी कुटुंबाबद्दल, आंबेडकरी घराण्याबद्दल नितांत आदर त्यांच्या मनामध्ये होता. आणि बाबासाहेबांचे अनंत उपकार आमच्यावरती आहेत ही भावना त्यांच्याकडे होती आणि त्या भावनेतून ते कार्य करत होते. आमच्यासारख्या नवोदित कार्यकर्त्यांना पुढे करण्याचं काम त्यांनी केलं. आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं म्हणून तुम्ही आज आम्हाला ऐकताय. आमच्यासोबत ते फिरले म्हणून आज लोक आम्हाला ओळखायला लागले. आदरणीय सुवर्ण सर असतील, फकीरा मिळेल सर या ठिकाणी आहेत, ही मंडळी तर आहेत आमच्यासोबत लवकरदार, पण बुधा मामांसारखी कष्टकरी मंडळी सुद्धा आमच्यासोबत होती. म्हणून आम्हाला धम्म कार्य करायला प्रोत्साहन मिळालं. आणि असा प्रोत्साहन देणारा कार्यकर्ता जेव्हा निघून जातो त्यावेळेला ती फक्त वैयक्तिक सुवाडे परिवाराची हानी नाही, तर आम्ही असं समजतो की आमची संघटनेची हानी आहे, की आमच्या समाजाची हानी आहे. आणि म्हणून मामांचं जाणं हे तुम्हाला जेवढं दुःखदायक आहे तेवढं आमच्यासाठी सुद्धा दुःखदायक आहे. कारण आम्ही एक मित्र हरवला, एक कार्यकर्ता या ठिकाणी हरवलेला आहे. आणि म्हणून आमच्या तिघही भावांना मी सांगेल की आपण हा बुद्धाने सांगितलेलं आहे की जो जन्माला येतो तो एक दिवस या ठिकाणी जाणार आहे. अनिच्छावत संखारा उपाधोय धमीनो उपजित्वा निरुद्धंती ते संग उपसमसुको, की या जगामध्ये सर्व संस्कार अनित्य आहेत, उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा त्याचा मूळ स्वभाव धर्म आहे. आणि या परिवर्तनशील संस्कारातून मुक्त होणे हेही एक परमसुख आहे. म्हणून शिंदे गुरुजींच्या धम्मदेशनेप्रमाणे आपण या दुःखाचा स्वीकार केला पाहिजे आणि याच्यातून नवी वाट आपण आता काढली पाहिजे. भगवंत म्हणतात की पुण्य खेतंग लोकसाती. अरे पुण्याचं क्षेत्र कोणतं आहे, तर हेच पुण्याचं क्षेत्र आहे की आपले वडील गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही आज या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम आयोजित केला, भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलवून आमचे 2 शब्द ऐकण्यासाठी आपण शांत चित्ताने या ठिकाणी बसलेला आहात. आपल्या गणगोताला या ठिकाणी बोलवलं आहेत आणि आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा या ठिकाणी दिला जातोय. हे पुण्यकर्म आहे, हे पुण्याचं क्षेत्र आहे. आणि म्हणून आपण तिघही भाऊ आपल्या वडिलांप्रमाणे या धम्मासाठी, आंबेडकरी कुटुंबासाठी भारतीय बौद्ध महासभा असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, त्या आंबेडकरी घराण्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा आपल्या वडिलांचा जो संकल्प होता तो संकल्प आपण पुढे नेऊया. आणि आपण पुढील वाट समाजामध्ये आपल्या वडिलांचं नाव अजून कसं आपल्याला रोशन करता येईल त्यावरती आपण फोकस केला पाहिजे. या ठिकाणी पुण्याचे एकदा आदरणीय केवाय सुरवाडे गुरुजी, महाराष्ट्र राज्याचे संघटक, यांनी सुद्धा त्या दिवशी फोन केला. त्याच दिवशी नेमकी त्यांच्या नातेवाईकामध्ये मयत झाली होती. किरण सुरवाडे जळगावला मयत झाले होते, ते येऊ शकले नाहीत. त्यांनी सुद्धा आवर्जून फोन केला त्या दिवशी की मी मुंबईहून आल्यानंतर नक्कीच तळेगावला येईल. ते आजही मुंबईला आहेत, ते या ठिकाणी भेट देणार आहे. त्यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या वैयक्तिक हिवाळे परिवाराच्या वतीनं सुद्धा आदरणीय दिवंगत बुधाजी मामा सुरवाडे यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि माझी श्रद्धांजली अर्पण करण्यापूर्वी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं, पर्यटन विभागाच्या वतीनं, संस्कार विभागाच्या वतीनं, संरक्षण विभागाचे मेजर आदरणीय युवराज नरवाडे गुरुजी, त्यांचा आणि त्यांची खूप मैत्री होती. त्यांचे पण भाऊ वारलेले आहेत, ते येऊ शकले नाही, ते पण येणार आहेत. त्यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. अखिल विश्वाला शांतीचा आणि मानव क्रांतीचा विचार देणारे तथागत भगवान बुद्ध, ज्यांनी आम्हाला माणूस बनवलं, माणसासारखं वागणं शिकवलं, त्या महान क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मी या ठिकाणी वंदन करतो. ज्यांच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमा झाले,
ते आमचे बंधू बुधा मरिबा सुरवाडे. जाण्याची आवश्यकता नव्हती, परंतु निसर्गाचा नियम आहे, उत्पन्न होणं नाश पावणं. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी वंदन करतो. ज्या महान व्यक्तींनी या समाजकार्यासाठी वेळोवेळी आपलं मार्गदर्शन केलं, वंदन केलं, असे विचार देणारे सर्व स्तरातील साधू संत, विचारवंत, महान समाज सुधारक यांना सुद्धा मी वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले जळगाव जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि उपस्थित असलेले उपासक उपासिका यांना सुद्धा माझा क्रांतिकारक जय भीम. बंधूंनो, जे व्यक्ती जन्माला येते ते एक दिवस कधीतरी जाणारच आहे. तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलो, आमचा सुद्धा वेळ काळ येणारच आहे. आम्ही मरणधर्मी आहोत, आम्हालाही मरण आहे. आणि म्हणून तुम्ही ज्यांचं दुःख करत बसणार, त्या दुःखामधून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही काढा. प्रत्येकाच्या घरी दुःख आहे. किस्सा गौतमीचा ऐकलाच असेल. गौतमीचा एकुलता एक मुलगा मेला आणि मग तिला त्या भगवान बुद्धांनी सांगितलं की तू मुठभर मोहरी आण, मी तुझ्या बाळाला जिवंत करतो. जिवंत करण्याची विद्या कोणाच जवळ नाही आणि ते जिवंत होऊही शकणार नाही. कारण हा देह जो आहे, हा प्राण जो आहे, हा पंचतत्वात विलीन होतो आणि तिथे शेवटी काय उरतं? फक्त मातीच उरते. ती माती या जमिनीमध्ये मिसळते. आणि म्हणून तो विषय लांब आहे, पण मी एकच सांगेन, बुधाभाऊंचं जीवन जरी कष्टमय होतं आणि दुःखमय जरी होतं, पण त्यांनी कधीही कोणाला दुःख दाखवलेलं नाही, कोणाच्या पुढे हात पसरलेले नाही. स्वतः कष्ट करायचे.